एक साडी जी परंपरेचं सौंदर्य आणि पुण्याची ओळख दोन्ही सांगते. होय, हीच ती नारायणपेठ साडी. सोन्याच्या जरीत विणलेली आणि संस्कृतीच्या धाग्यांनी सजलेली ही साडी म्हणजे महाराष्ट्राच्या अभिमानाची ओळख. असं म्हणतात पैठणी राणीसाठी, पण नारायणपेठ ती देवळातल्या देवीसाठीच विणली गेलीये. नमस्कार, मनभर पैठणीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. एकेकाळी या साड्या हातमागावर तयार होत. सोनसळी जरीचा काठ, मंदिरांच्या शिखरांसारखे बॉर्डर आणि मधोमध रेशीम धारे विणलेले अनोखे चौकडी पॅटर्न. या साड्या प्रामुख्याने रेशीम आणि सुती धाग्यांनी बनतात, म्हणूनच त्यांना फार जड ना फार हलक्या, एकदम कम्फर्ट आणि रॉयल लुकचं परफेक्ट कॉम्बिनेशन. आजच्या ट्रेंडमध्ये नारायणपेठ साड्यांना मॉडर्न टच मिळालाय. पेस्टल शेड्स, कॉन्ट्रास्ट बॉर्डर आणि मिनिमलिस्ट जरी डिझाईनसह, पण तरीही तिची पारंपरिक ओळख जपली गेलीये. लग्न, नेमिंग सेरेमनी, पूजा, कुठल्याही संस्कृतीच्या प्रसंगासाठी ही साडी म्हणजे एलिगन्स विथ ट्रेडिशन. जर तुम्ही अशी साडी शोधत असाल जी दिसायलाही क्लासिक आणि नेसायलाही कम्फर्टेबल, तर नारायणपेठ साडीपेक्षा सुंदर पर्याय नाही. कारण ही साडी फक्त नेसली जात नाही, ती माणसांच्या मनात जपली जाते. तर मग मंडळी, आजच्या व्हिडिओमधील या सुंदर अशा नारायणपेठ साड्या तुम्हाला कशा वाटल्या ते कॉमेंट्स करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करून कॉमेंट्स देखील करा. आणि हो, मनभर पैठणी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.